नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केंद्र प्रमुख भरती आता अर्थात शिक्षकांना खरं म्हणजे लागू आहे. शिक्षकांमधून सुद्धा किंवा मुख्याध्यापक या पदामधनं पदोन्नतीने केंद्र प्रमुख पद हे भरलं जातं. केंद्र प्रमुख या पदाच्या 50% जागा या प्रमोशननी भरल्या जातात आणि 50% जागा या विद्यार्थ्यांमधून डायरेक्टली निवडल्या जातात. सो 50% जे शिक्षकांमधून किंवा कर्मचाऱ्यांमधून निवडले जातात त्या संदर्भातलं एक महत्त्वाची नोटीस आहे. रत्नागिरी शिक्षण विभागाची नोटीस आली. ह्या नोटीसमधनं समजेल तुम्हाला की आता पदोन्नती जर घ्यायची असेल केंद्र प्रमुख म्हणून, बऱ्याचशा पदोन्नती त्यापैकी एक पदोन्नती केंद्र प्रमुखाची आहे, याला सुद्धा तुम्हाला टीईटी कंपल्सरी आहे असं शिक्षण विभागाकडनं नोटीस गेलेली आहे. म्हणजे जसं आपण आतापर्यंत विचार करत होतो की शिक्षण विभागाने प्रत्येकाला अजून नोटीस काढलेली नाही, पण हिडनली ह्या नोटीस चालू आहे. त्यातली एक नोटीस समोर आलेली आहे रत्नागिरी शिक्षण विभागाची नोटीस. तुम्हाला मी दाखवतो, ज्यामध्ये केंद्र प्रमुख हे पदोन्नती भरण्यासाठी टीटी किंवा सीडी पात्रता असणाऱ्या शिक्षकांची यादी मागवण्यात आली. थोडक्यात आपण बघूया ही नोटीस नेमकी काय आणि पदोन्नती संदर्भात काय निकष आहे. तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला टीईटी पुढच्या वर्षामध्ये टीईटी दोनदा होणार आहे. जूनमध्ये एक टीईटी आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये एक टीईटी होणार. अशा 2 टीईटी पुढच्या वर्षी आणि 2 सीटीटी पण असणार आहे. आता फेब्रुवारीमध्ये पण सीटीटी आहे, जून जुलैला पण सीटीटी असते, परत डिसेंबर जानेवारीमध्ये पण सीटीटी असणार आहे. सो ही चांगली संधी तुमच्याकडे असणार. त्यासाठी इग्नाइट अकॅडमीने बॅचेस चालू केल्या आहे. 22 डिसेंबर पासून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस तुमच्या वेळी शिक्षकांसाठी बनवले आहेत. हा जो टायमिंग आहे तुम्हाला बघा, जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघायला नाही मिळालं तर तुम्ही रेकॉर्ड झालेलं लेक्चर किती वेळेस पाहू शकता, रिपीट करून पाहू शकतात. ज्यामध्ये पेपर 1 ची बॅच, पेपर 2 ची बॅच आणि पेपर 1+2 ची बॅच सुद्धा असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला एकत्रितपणे टीईटी आणि सीटी दोघांचा अभ्यास करण्यासाठी दोघांमध्ये दोन्ही पेपर ऍड करून अशी लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच पण अवेलेबल आहे. दोन्ही बॅचेस तुम्हाला अवेलेबल आहे. आता जर तुम्ही घेतले, जुने विद्यार्थी असेल आमचे, ज्यांनी शिक्षक भरतीचे कोर्सेस घेतले असेल त्यांना 50% ऑफ आहे. जे नवीन विद्यार्थी असेल किंवा नवीन शिक्षक विद्यार्थी मित्र असतील त्यांना 25% ऑफ आहे. तुम्हाला कुपन कोड वापरायचा आहे टीईटी नावाचा. सो लगेच जॉईन करा. तुम्हाला जीही पेपरचा अभ्यास करायचा आहे तुम्ही जॉईन करू शकता. दोन्ही बॅच मध्ये टू द पॉइंट शिकवणारे फॅकल्टी, डेमो लेक्चर युट्यूब वरती अवेलेबल आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत, टेस्ट सिरीज अवेलेबल, जसं अनालिसिस अवेलेबल आहे. हे सगळं तुम्हाला एकाच छताखाली भेटणार इग्नाइट अकॅडमीच्या. सो लगेच ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर खाली नंबरवरती कॉल करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍप आणि बॅचची लिंक पण दिलेली आहे. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. हे एक परिपत्रक आलेलं आहे. परिपत्रक म्हणल्यापेक्षा पत्रक म्हणूया. हे आलेलं आहे. कुणाचं आलेलं आहे तर हे पुणे परिषदे आपलं रत्नागिरी परिषदेकडून आलेलं बघा. हे परिपत्रक आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडून आलेलं हे नोटिफिकेशन. हे मी ब्रेक करून तुम्हाला मी दाखवतो बघा. ब्रेक करून पहिलं म्हणजे हे कधी आलेलं आहे तर ही डेट तुम्हाला इथे बघायला मिळेल. एक खाली डेट आहे. डेट खाली दाखवतो तुम्हाला मी. कुणाला गेलंय? प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती, सर्व पंचायत समितीला उद्देशून हे गेलं नोटिफिकेशन आहे. आणि यात त्यांनी काय सांगितलंय बघा, विषय टीईटी परीक्षा उत्तीर्ण प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची, काय पदवीधर शिक्षकांची, प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची माहिती सादर करण्याबाबत. कोण? टीईटी उत्तीर्ण. आणि या संदर्भातला संदर्भ त्यांनी काय दिले बघा, शालेय शिक्षण विभागाचा 1/12/2022, 18/7/2025 म्हणजे या वर्षातला हा संदर्भ त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर 29/8/2025 चा संदर्भ आणि विशेष म्हणजे चौथा जो मुद्दा आहे त्यांनी दिलेला तो आहे माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्याकडील सिव्हिल अपील क्रमांक 100 जो काय नंबर आहे तो निर्गमित अंतिम निर्णय 1 सप्टेंबर 2025. तुम्हाला माहिती आहे 1 सप्टेंबर 2025 पासून 1 सप्टेंबर 2025 पासून ते 1 म्हणजे 31 म्हणजे 31 ऑगस्ट 2000 हे 25 2027 पर्यंत तुम्हाला टीईटी कंपल्सरी करण्यात आलं. जे शिक्षक आहेत, जे शिक्षक या पदावर आहेत त्यांना टीईटी कंपल्सरी करण्यात आलेली आहे. सो ह्या 2 वर्षात तुम्हाला व्हायचं. त्याचबरोबर तुम्हाला काय पदोन्नतीला सुद्धा टीईटी लागणार सांगितलं होतं. सो त्या संदर्भातलं हे परिपत्रक आलेलं आहे बघा. दुसऱ्याकडे जाऊया आपण, दुसऱ्या भागाकडे. त्यामध्ये काय सांगितलंय, उपरोक्त विषयांवर टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची मुख्याध्यापकांची माहिती सादर करण्याबाबत सूचना या पत्राद्वारे देण्यात येत आहे. म्हणजे कोर्टाचा निकाल त्यांनी त्या संदर्भात गृहीत धरून हे वाक्य टाकलेलं आहे. त्यात बघा त्यांनी काय सांगितलं, 1/12/2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार. आता हा शासन निर्णय कसला आहे तर त्यांनी सांगितलंय केंद्र प्रमुख संवर्गातील रिक्त पदे 50% पदोन्नतीने भरले जातात आणि 50% विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येतात. सूचना निर्मित केल्या आहेत. तसेच संदर्भ क्रमांक 3 मध्ये सदरची रिक्त पदे कशा प्रकारे भरावीत याबाबत मार्गदर्शक तरतुदी केल्या आहेत. ओके, आता हा मुद्दा अजून महत्वाचा. माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्या सिव्हिल अपील क्रमांक त्यानुसार 1 सप्टेंबर 2025 निर्गमित केला आहे. सदरच्या निर्णयानुसार माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी पदोन्नती करताना टीईटी ही अर्हता आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.
त्यामुळे केंद्र प्रमुख संवर्गातील रिक्त पदे भरताना सदरच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. म्हणजे हे लागूच करण्यात आलं असं त्यांना म्हणायचं, फक्त मांडणी वेगवेगळ्या भाषेत केलेली आहे. सो लागणारच आहे. आणि त्या संदर्भात त्यांनी सांगितलंय की आपले गटाकडील आपले जे गट आहेत म्हणजे बघा 1 ते 5, 6 ते 8 गटाकडील टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या केवळ प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची, पदवीधर पण गरजेचं आहे लक्षात घ्या, तसेच मुख्याध्यापकांची माहिती खालील नमुन्यात केवळ डिओट सुरेखा MR या फॉन्ट मध्ये व 12 या साईज मध्ये एक्सेल शीट मध्ये या कार्यालयास कधीपर्यंत पाठवायची आहे? 16 जानेवारी 2026 पर्यंत सादर करावी. उपरोक्त फॉन्ट सोडून अन्य कोणत्याही फॉन्ट मध्ये माहिती स्वीकारली जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी. आपले गटाकडून प्राप्त होणाऱ्या यादीतील सर्व शिक्षकांचे, मुख्याध्यापकांची टीईटी प्रमाणपत्र जमा करून त्या कार्यालयात सादर करावे अशी हे नोटीस काढली. किरण लोहार शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी काढलेली नोटीस आहे. 17 कधी काढली? 29/12/2025 ला काढलेली आहे. याचाच अर्थ पदोन्नतीला कोणते असू द्यात मग त्यापैकी एक आहे केंद्र प्रमुख, यांना टीईटी किंवा सीडी कंपल्सरी करण्यात आलेली आहे. तुम्ही जर पदोन्नती घेणार असाल किंवा तुम्हाला शिक्षक पद आता टिकवायचं असेल तर हे लागूच जवळपास झालंय असं याच्यातून दिसतं. अशी नोटीसच आहे. आता याच्यापेक्षा वेगळी नोटीस काय सगळ्यांना काढायची गरज नाही. हे इंटरनली नोटीस काढत आहे, इंटरनल हे सगळं चाललेलं आहे. सो आपला एका बाजूला लढा चालू आहेच, पण दुसऱ्या बाजूला बघा त्याचं काय निकाल येतो, जो काय निकाल येतो आपल्याला येणारच आहे. जो काय निकाल पॉझिटिव्ह निगेटिव्ह जो काय तो, पण दुसऱ्या बाजूला मात्र सगळ्या शिक्षकांना मी सांगू इच्छितो की साईड बाय साईड तुम्ही अभ्यास चालू ठेवा आणि या वर्षभरातल्या जेवढ्या संधी आहे त्या संधी तुम्ही नक्की त्याचं सोनं करा. म्हणजे संधी घ्या, त्या फॉर्म भरा आणि द्या टीईटी किंवा सीडी. बघा एका बाजूला लढा देण्यासाठी सगळेच तुमच्या बरोबर आहे, नो डाऊट, सगळ्याच क्षेत्रातील लोक तुमच्या मागे आहे. पण एका बाजूला तुम्ही मात्र हा अभ्यास चालू ठेवा आणि या अभ्यासासाठी इग्नाइट अकॅडमी नेहमी तुम्हाला गायडन्स करत आलेली आहे. त्यासाठी इग्नाइटच्या बॅचेस पण अवेलेबल आहे. त्या बॅचेस पण तुम्ही परचेस करू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक पण दिलेली आहे. तुम्हाला याच्याबद्दल अजून काही अडचण असेल, काही मदत असेल, काही कमेंट असेल तुमच्या, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला करा. अडचण आली तर ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. अदरवाईज ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच पण तुम्ही परचेस करू शकता. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.